बातमी आहे गोंदियाहून। गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीने 8,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली। विशेष म्हणजे एसीबीची महिन्याभरातली ही तिसरी मोठी कारवाई आहे। गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीने 8,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली। एसीबीची महिन्याभरातली ही तिसरी मोठी कारवाई आहे। 7 मे रोजी गोरेगाव तहसीलदार, नायब तहसीलदार आणि एका खासगी इसमाला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती। त्यानंतर 14 मे रोजी सडक अर्जुनी येथील नगरपंचायतीत नगरपंचायत मुख्याधिकारीसह नगराध्यक्ष आणि नगरसेवक अशा 6 जणांना रंगेहात अटक करण्यात आली होती। त्यानंतर आता पोलीस विभागातील एकाला अटक करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। अनिल पारधी असं लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे। तक्रारदार आणि गैर अर्जदार यांच्यात समझोता करून दिल्याच्या मोबदल्यात 10,000 रुपयांची त्यांनी लाच मागितली होती। तडजोडी अंती 8,000 रुपयांमध्ये सौदा पक्का झाला। मात्र तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली आणि एसीबीने पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहात अटक केली।